जिल्हा परिषद पंचायत समितीचे राजकारण तापू लागले असून तामलवाडी पंचायत समिती गणामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचे दिसून येत आहे। तामलवाडी पंचायत समिती गणामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी महाविकास आघाडीमधून होत आहे। तर परवाच शिवाजी सावंत यांनी काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेतले, परंतु या प्रवेशाने भाजपच्या गोटात मात्र कमालीची शांतता पसरली असल्याचे दिसून येत आहे। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने व महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील नेते कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत। 16 जानेवारी रोजी तामलवाडी येथील माजी सैनिक शिवाजी सावंत यांनी काँग्रेसच्या हातची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला, परंतु सावंत यांच्या प्रवेशाने तामलवाडी गणातील भारतीय जनता पार्टीच्या गोटात कमालीची शांतता पसरली असल्याचे दिसून येत आहे। याविषयी कोणी बोलत नसले तरी नेते कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे। शिवाजी सावंत हे त्यांच्या मंडळीला पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा होत असून या नाराजी नाट्यामुळे ते उमेदवारी मिळवण्यात यशस्वी होणार का हे पाहावे लागणार आहे। तसेच महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय शिंदे घरातील महिला मंडळीसाठी प्रयत्नशील असून काँग्रेस पक्षातून उमेदवारीची त्यांनी मागणी केली आहे, परंतु शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसमधूनच पंचायत समिती गणासाठी नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी होत असून शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध होत असल्याची चर्चा दिसत आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शिंदे यांना उपसभापती पद देऊनही त्यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची साथ सोडली असून ते काँग्रेसमध्ये तरी ठाम राहणार का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे। तामलवाडी पंचायत समिती गणासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना तालुका उपप्रमुख निरंजन करंडे हे त्यांच्या मातोश्रींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत, तर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रवी घोटकर हे त्यांच्या मंडळींसाठी आग्रही आहेत। ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी हेही महिला निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा होत आहे। तामलवाडीचे उपसरपंच सुधीर पाटील यांनीही पंचायत समितीसाठी महिलेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे तामलवाडी पंचायत समिती गणामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत असून या पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळवण्यात शिवाजी सावंत यशस्वी होणार की सावंतांना बंडखोरीचा सामना करावा लागणार? महाविकास आघाडीच्या वतीनेही नवीन चेहऱ्याला संधी दिली जाणार की जुनाच उमेदवार लादला जाणार या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही दिवसातच मिळणार आहेत। मात्र सध्या तरी राजकारणात कोणी कधी कुठल्या पक्षात जाईल याचा सुगावा कार्यकर्त्यांनाही लागेनासा झाला आहे, त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात पडल्याचे चित्र दिसून येत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।